जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो, गेले काही वर्ष मला मणक्याचा त्रास होता. ऑपरेशन झालं होतं, आता 2 महिने झाले ऑपरेशनला. तर फूड ड्रॉपचे भरपूर मला मेसेज आले. मला फूड ड्रॉप झाला, ऑपरेशनच्या अगोदर झाला होता. पण ऑपरेशन झालं पण खूप त्रास होतो पायाला. पाय एकदम चालत नाही, खूप त्रास होतो. तर त्यासाठी मी भरपूर दवाखाने गेले पण काय फरक नाही पडला. पण मला भरपूर मेसेज आले, सर आम्हाला बी फूड ड्रॉप आहे, तर तुमचा नीट झाला का, तर तुम्ही कुठं ट्रीटमेंट करता किंवा कुठं चालले. तर माझा मित्र आहे अमित गायकवाड म्हणून. हॅलो. तर अमित गायकवाडने मला गाईड केलं. त्यांनी काय सांगितलं मला, आमच्या पण माझे जे काका आहेत त्यांना सुद्धा पॅरेलाइज झाला होता. तर त्यांना आपण निपाणीमध्ये जे आहे तिथं घेऊन आलो होतो. तर त्यांना 90% त्यांना फरक पडला आहे. अजूनही त्यांची ट्रीटमेंट चालू आहे, पण बरं खूप चांगला ट्रीटमेंट पडला. आधीच सरांना मी रिक्वेस्ट केली की सर आपणही एकदा तिथं या, बघूया आता कसं. तर आम्ही निपाणीला चाललोय. कर्नाटकच्या पुढं आहे निपाणी, आणि निपाणीला पांडुरंग म्हणून हॉस्पिटल आहे. तर बघू आता, पॅरेलाइजवर ते ट्रीटमेंट करतात नसांवर. मग हाडांचं ऑपरेशन झाले, पण नसांवर पॅरेलाइज जे डोक्यापासून होतं त्याच्यावर इलाज होतो. पण बघू, आज मी चाललोय की मला जर फरक पडला तिकडं, तर मी तुम्हाला लोकांना तिथे यायला सांगू शकतो. हे फूड ड्रॉपवर आहे फक्त, म्हणजे ज्यांची पायाची ताकद गेलेली, कमरेपासून ज्याला खालीपर्यंत त्रास आहे त्यांच्यासाठी. आणि आमचे आसिफ भाई आहेत इथं ड्रायव्हर. तर ह्यांनी आम्हाला आणलंय एकदम भारी, एकदम व्यवस्थित आणलं, एकदम चांगले ड्रायव्हर आहेत. आणि ह्यांच्या गाडीवर आलो आम्ही एकदम. तर तुम्हाला कधी काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर आसिफ भाईला मी तिथं कॉन्टॅक्ट नंबर देईल. तर तुम्हाला बरोबर निपाणी कुठं असेल तुम्ही ते निपाणीपर्यंत, तुम्हाला घरपर्यंत तुम्हाला ते पोहोचवतील. तर बघूया पुढं काय होतं. पांडुरंग हॉस्पिटल आम्ही पोहोचलेलो आहे. भैया लागते वाटतं, फॉर्मवर लिहिलंय तुमचं नाही. जे नवीन, जेवढे नवीन आहेत, हा नवीन फॉर्म आहे. पहिल्यांदा जे नवीन आले त्यांनी इथं केस पेपर काढायचा या खिडकीत. आणि इथं डॉक्टरनं इथं वर नंबर असतो, हा नंबर असतो टोकन नंबर. मग तुम्हाला त्याप्रमाणे आतमध्ये जायला लागतं चेकअपला. गर्दी व किती, आज रविवार आहे. मित्र गर्दी कशी, जबरदस्त गर्दी. मागे की हां ये भाऊ, हे सर्विसला मित्र भेटला आहे. मित्रांनो, शेवटी आमचं काम झालं आणि आम्ही रात्री 12:30 निघलो होतो, बरोबर ना रे? येस, 12:30 रात्री निघलो होतो पुण्यावरनं. मी रात्री 12:30 निघालो पुण्यावरून, कोंड्यावरून. आणि सकाळी आम्ही 7:30 पर्यंत आम्ही पोचलो. पोचल्यावर जसं तुम्हाला सांगायचं आहे, म्हणजे जे कोणी नवीन व्यक्ती आहे ते येतात, त्यांना माहिती नसते. तर त्यासाठी काय करायचं, पहिला फॉर्म भेटतो. जो नवीन येतो ना त्याने लाईनीत थांबायचं नाही. आधी आतमध्ये गेलं ना, काउंटरवर फॉर्म भेटतो नवीन. त्या फॉर्मवर तुमचं नाव, पत्ता, ॲड्रेस ते सगळं भरायचं. आणि तो फॉर्म भरून केस पेपरसाठी लाईन असते बाहेर, तिथं लाईन लावायची. केस पेपर काय लगेच होतं, ते तुमचा पटपट केस पेपर घेतात. आणि केस पेपरसाठी तुम्ही खास करून 1000 रुपये सुट्टे ठेवायचे. तिकडं पैसे ऑनलाईन चालत नाही, नंतर पळपळ होती तुमची. मग त्यासाठी कमीत कमी ना तुम्ही खिशात 1-2 हजार तर ठेवले पाहिजे, बरोबर ना रे? 500-500च्या नोटा, 200च्या नोटा, हे ठेवायचं महत्वाचं. कारण ह्याला त्याला मागायला लागतो, मग आपण कोणी देत नाही आपल्याला पैसे. लॅबला पण लॅबला बी तुम्हाला कॅश लागते तिथं.
ते ऑनलाईन घेत आहे त्यांच्याकडे, ऑनलाईन असतं पण ते काय काय घेत नाही. आता मला मी रिक्वेस्ट केली खूप त्यामुळं, कारण कसं माझ्यासारखं तुम्हाला त्रास नाही हवा म्हणून मी तुम्हाला सांगितलं. मला दिलं त्याने, त्याला खूप रिक्वेस्ट केली. मग म्हटलं सर ऑनलाईन मारतो, पण तुम्ही कॅश जवळ 1-2 हजार रुपये कॅश ठेवा. आणि बाकी औषधाला तुम्ही ऑनलाईन करू शकता, त्याचा काही विषय नाही. म्हणजे टोटल 3-4 हजारच्या 2-3 हजारची औषधं असतात प्रत्येकाच्या आजारावर आहे. आणि आतमध्ये ब्लड टेस्टिंगचे 1000 रुपये 500 एवढे बस. म्हणजे तुमचा टोटल 4-5 हजारपर्यंत 3-4 हजारपर्यंत होतो. आणि जर MRI वगैरे काय करायचं असेल तर आतमध्ये स्वस्तच आहे. ते ऑलरेडी माझे MRI एक्सरे सगळं होतं माझं रिपोर्ट, त्यामुळे मला काय काढायला सांगितलं नाही. आणि मला 5 वेळा सांगितलं. तर मी डॉक्टरना विचारलं की सर मला फूड ड्रॉप आहे, मला पॅरालाइस नाही, फूड ड्रॉप आहे, तर होईल का इलाज? ते म्हणले होतो 100%, टेन्शन घेऊ नका. तर 5 वेळा यायला सांगितले 10 दिवसांनी. औषधं बी दिलेत आयुर्वेदिक. तर कोणी बिंदास या इथं, बाहेर इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा. एक्सरसाइज असते, मसाज करतात, मसाज करायला लावतात, तेल दिले ते, त्या तेलने मसाज करायचं. तर आता वाजलेत किती 12 बरोबर. म्हणजे आम्ही 12 वाजेपर्यंत मोकळं झालो. लवकर नंबर लागला आमचा. म्हणजे लवकर जर तुम्ही पोचाल 6ला 5ला तर लवकर तुम्हाला त्या लाईनला लागायला लागेल. 6-7 वाजेपर्यंत तुम्ही पोचायचं, म्हणजे तुमचं 12 वाजेपर्यंत तुम्ही फ्री होत आहे. तर आता आम्ही निघतोय मस्त. हे बघा ड्रायव्हर आमच्या मित्रांनी खूप मदत केली, लाईनीला थांबला होता तो. फक्त पैसे जवळ ठेवा. आणि तिथे गेले की तुम्हाला सांगतो काय करायचंय. तर तुम्ही केस पेपर घेतला तर तिथं 1000 रुपये कॅश भरायला लागतात. ते 1000 रुपये कॅश भरायचे, मग ते तुम्हाला टोकन देतात बरोबर. ते टोकन अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे टोकन देतात बरोबर. बघा एवढा नंबर आहे माझा, एवढा उशिरामध्ये थांबलो. मग लवकर जर गेला तुम्ही लवकर तुम्हाला कमी टोकन भेटेल. आणि हा टोकन काय होतो, 2 नंबर काउंटर असतं, त्याच्यावर तर टोकन असतो. तर त्याच्यावर तुम्हाला ते कळून जातं की किती नंबर आला आहे. मग आतमध्ये जायचं, डॉक्टरना भेटायचं, बस एवढीच प्रोसेस आहे. पण नक्की घाबरू नका. जे फूड ड्रॉपवाले ज्यांचं लेफ्ट पाय राईट पाय चालत नाही त्यांनी बी तिथं जाऊन इंजेक्शन घेऊ शकता. मला 2 कमऱ्यात इंजेक्शन दिले, असं 5 वेळा बोलवले. चला भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.